नमस्ते. लांब सडक आणि दाट केसांसाठी प्रभावी घरगुती उपाय. आजकाल प्रदूषण, चुकीचा आहार व स्ट्रेसमुळे केस गळणं, अकाली पांढरं पडणं किंवा केस विरळ होणं यासारख्या समस्या घरोघरी दिसतात. महागडे ट्रीटमेंट करण्यापेक्षा आपल्या किचनमध्येच अशा गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून आपण केसांच्या सर्व समस्या दूर करू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातला प्रत्येक उपाय तुमच्या केसांसाठी वरदान ठरणार आहे. नंबर 1. 2 चमचे कलोंजी म्हणजेच काळे जिरे खोबरेल तेलामध्ये चांगलं उकळून घ्या. मग हे तेल गाळून केसांना लावल्यास केसांची मुळं घट्ट होतात आणि केस गळणे लगेच थांबते. नंबर 2. मुठभर पुदिन्याची ताजी पाने पाण्यामध्ये चांगली उकळून घ्या आणि ते पाणी थंड करा. या पाण्याने टाळूवर हलका मसाज केल्यास डोक्यातील उष्णता, खाज, कोंडा, फोड कमी होतात आणि केसांना छान ताजेपणा मिळतो. नंबर 3. केस खूप जास्त कोरडे आणि निर्जीव झाले असल्यास केसांना ताज्या बदाम तेलाने व्यवस्थित मसाज करा. हे तेल केसांना आतून खोलवर पोषण देऊन मऊ आणि चमकदार बनवते. नंबर 4. मेथी दाणे आणि तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी त्याची मिक्सरला बारीक पेस्ट बनवा. हा हेअर मास्क केसांना लावल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढू लागते. नंबर 5. गुलाब पाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात एकत्र करून कापसाच्या मदतीने टाळूला लावा. यामुळे टाळूवरील अतिरिक्त तेलकटपणा आणि घामामुळे येणारी दुर्गंधी पूर्णपणे दूर होते. नंबर 6. चहाची पत्ती पाण्यामध्ये चांगली उकळून घ्या आणि ते पाणी गाळून थंड करा. केस धुवून झाल्यावर शेवटी या पाण्याने केस स्वच्छ धुतल्यास केसांना एक सुंदर नैसर्गिक काळा रंग येतो. नंबर 7. थोडी जायफळ पावडर कोमट दुधात मिक्स करून त्याची पेस्ट डोक्याला म्हणजे टाळूवर लावा. यामुळे मानसिक ताण आणि स्ट्रेस कमी होतो, ज्यामुळे केसांची गळती लगेच थांबते. नंबर 8. रात्री खारीक आणि बदाम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते चावून खा. यामुळे केसांना आवश्यक असणारे लोह म्हणजेच आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. नंबर 9. सफरचंद व्हिनेगर 1 कप पाण्यामध्ये फक्त 1 चमचा मिक्स करून त्याने शेवटी केस धुवा. यामुळे टाळूची नैसर्गिक pH पातळी संतुलित राहते. नंबर 10. डाळिंबाच्या सुकलेल्या सालीची पावडर करा आणि ती मोहरीच्या तेलात एकत्र करून केसांना लावा. यामुळे अकाली पांढरे होणारे केस पुन्हा हळूहळू काळे होऊ लागतात. नंबर 11. उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडाचा ताजा रस टाळूवर लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. यामुळे डोक्याला छान थंडावा मिळतो आणि घामामुळे होणारी खाज पूर्णपणे थांबते. नंबर 12. शेवग्याच्या पानांचा रस काढून तो खोबरेल तेलात मिसळा आणि तेल थोडे कोमट करून केसांना लावा. यामुळे केसांना भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात. नंबर 13. रोजच्या जेवणामध्ये कच्चा कांदा सॅलड म्हणून नक्की खा. कांद्यामुळे शरीराला भरपूर सल्फर मिळते, जे केसांचा केराटिन प्रोटीन तयार करण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. मैत्रिणींनो, तुमचेही केस खूप गळत आहेत का? किंवा तुम्हाला केसांच्या इतर काही समस्या असतील तर मला खाली कमेंटमध्ये हो असं नक्की लिहून कळवा. नंबर 14. बटाट्याचा रस काढून तो टाळूवर आणि केसांना 20 मिनिटे लावून ठेवा. बटाट्यातील नैसर्गिक स्टार्चमुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस दाट दिसू लागतात. नंबर 15. धने आणि जिरे यांचे पाणी रोज सकाळी उपाशी पोटी गाळून प्या. यामुळे शरीरातील अंतर्गत पित्त कमी होते, ज्याचा थेट परिणाम होऊन केस गळणे अवघ्या 7 दिवसात कमी होते. नंबर 16. कोबीचा रस मिक्सरमधून काढून तो केसांना लावा. कोबीमध्ये असणारा सल्फर आणि सिलिकॉनमुळे केस मध्येच तुटणे आणि दुभंगणे पूर्णपणे थांबते. नंबर 17. सूर्यफुलाच्या बिया रोज सकाळी 1 चमचा चावून खा. यामुळे केसांची लवचिकता वाढते, केस मऊ होतात आणि त्यांना एक सुंदर सिल्की लुक मिळतो. नंबर 18. हिरवे मूग रात्रभर भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवा आणि त्यात थोडे दही मिसळून केसांना लावा. हा प्रोटीन हेअर पॅक केसांचा विरळपणा दूर करून केस दाट करतो. नंबर 19. जाईच्या फुलांचा रस काढून किंवा जाईचे तेल केसांना नियमित लावा. यामुळे रात्री झोप छान लागते, डोके शांत राहते आणि केसांना अत्यंत सुंदर नैसर्गिक सुवास येतो. नंबर 20. लसणाची एक पाकळी चांगली ठेचून खोबरेल तेलात गरम करा
आणि ते तेल केसांना लावा. यामुळे टाळूवरील हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि टाळू निरोगी राहते. नंबर 21, टोमॅटोचा पल्प टाळूवरती 10 ते 15 मिनिटे चांगला चोळा आणि मग केस धुवा. यामुळे टाळूची त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि कोंड्याची समस्या मुळापासून नष्ट होते. नंबर 22, आल्याचा रस आणि तीळ तेल एकत्र करून ज्या भागात केस उडाले आहेत तिथे लावा. यामुळे तिथल्या रक्तप्रवाह सुधारून पुन्हा नवीन केस येण्यास मदत होते. नंबर 23, पिकलेली पपई चांगले मॅश करून त्यात 1 चमचा मध टाका आणि हा हेअर पॅक केसांना लावा. हा मास्क अतिशय कोरड्या आणि निर्जीव केसांमध्ये त्वरित नवीन चमक आणतो. नंबर 24, शहाळ्याचे म्हणजेच ओल्या नारळाचे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि केसांवर स्प्रे करा. हे केसांसाठी एक सर्वोत्कृष्ट, हलके आणि नॅचरल लिव्ह इन कंडिशनर म्हणून काम करते. नंबर 25, रोज गाजराचा ताजा रस नियमित प्या. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन ई चे प्रमाण वाढते, ज्यामुळे टाळूमध्ये नैसर्गिक सीबम तयार होऊन केस चमकदार होतात. नंबर 26, थोडी दालचिनी पावडर आणि मध ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करून कोमट करा व टाळूला लावा. यामुळे रक्ताभिसरण वाढून केसांची वाढ खूप वेगाने होते. नंबर 27, ओव्याचे पाणी व्यवस्थित उकळून घ्या आणि ते थंड झाल्यावर त्याने केस धुवा. यामुळे टाळूवर येणारी बारीक पुरळं, उष्णतेचे फोड किंवा खाज येणे त्वरित बंद होते. नंबर 28, रोजमेरी वॉटर रोज सकाळी उठल्यावर केसांच्या मुळांशी स्प्रे करा. आजच्या काळात केस अत्यंत वेगाने वाढवण्यासाठी हा जगभरात सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. नंबर 29, भोपळ्याच्या बियांचे तेल केसांना लावून हलका मसाज करा. यामुळे पुरुषांमधील आणि महिलांमधील हेअर थिनिंग म्हणजेच केस विरळ होण्याचा त्रास थांबतो. नंबर 30, सदाफुलीच्या ताज्या फुलांची पेस्ट बनवून टाळूवरती 20 मिनिटे लावून ठेवा. यामुळे केसांचे एकूण आरोग्य सुधारते आणि अकाली केस पांढरे होण्याचा वेग खूप मंदावतो. नंबर 31, पालकाचा रस काढून तो आठवड्यातून एकदा केसांना आणि मुळांना लावा. पालकामधील फॉलिक ॲसिड आणि आयर्न केसांच्या वाढीला प्रचंड गती देतात. नंबर 32, अगदी चिमूटभर हिंग कोमट पाण्यात विरघळून ते पाणी टाळूला लावा. या उपायामुळे डोक्यातील जवांपासून म्हणजेच उवांपासून आणि लहान लिखांपासून लगेच सुटका मिळते. नंबर 33, पिस्ता आणि अक्रोड हे ड्रायफ्रूट्स रोजच्या आहारात नियमित ठेवा. यामुळे केसांचा पोत सुधारतो आणि केसांना एक नैसर्गिक चकाकी येते. नंबर 34, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून त्याने फक्त हाताची नखे स्वच्छ करा आणि नंतर ती नखे एकमेकांवर घासा. या योगासनामुळे केसांची मुळे मजबूत होतात. नंबर 35, तुळशीचे तेल केसांना लावून रात्री हलक्या हाताने मसाज करा. यामुळे दिवसभराचा मानसिक थकवा दूर होतो आणि पुरेशी झोप मिळाल्यामुळे होणारी केस गळती थांबते. नंबर 36, बांबूच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो केसांना लावा. बांबूमध्ये असणारे नैसर्गिक सिलिका केसांची जाडी वाढवण्यास खूप मदत करते. नंबर 37, मनुका आणि अंजीर रोज रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या व मनुका अंजीर खा. यामुळे रक्ताभिसरण सुधारून केसांची मुळे पक्की होतात. नंबर 38, काळ्या द्राक्षांचा रस केसांना लावून अर्ध्या तासाने केस धुवा. यातील भरपूर अँटीऑक्सिडंट केसांचे उन्हाळ्यातील कडक उन्हापासून आणि UV किरणांपासून रक्षण करतात. नंबर 39, मुरबाड आणि पांढरी माती पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्याने आठवड्यातून एकदा केस धुवा. यामुळे केस नैसर्गिकरित्या मऊ होतात. तुम्हाला शॅम्पूची अजिबात गरज पडणार नाही. नंबर 40, केस खूप तेलकट वाटत असतील तर मक्याचे पीठ कोरड्या केसांच्या मुळांवर हलके शिंपडा. हे नॅचरल ड्राय शॅम्पूसारखे काम करते आणि केसांमधील अतिरिक्त तेल शोषून घेते. मैत्रिणींनो, हे सर्व उपाय पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत. यापैकी जे उपाय तुम्हाला सहज सोपे वाटतील ते तुम्ही नियमितपणे नक्की करून पहा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.